जड म्हणजे काय? हो. जड म्हणजे काय? ते स्वतःला पण जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. त्याला जड असे म्हणावे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. लिहून घेतले का सगळ्यांनी हे? जड स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही, त्याला जड असं म्हणावं. ज्यांनी लिहून घेतलं नाही ते लिहून घ्या. तर देह जड सांगितला. आता जड कसा? जो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. माठाप्रमाणे सांगितलं, मडक्याप्रमाणे किंवा भांड्याप्रमाणे. भांड स्वतःला जाणतं का? एकावर एक 3 माठ ठेवले. खाली चांदीचा माठ ठेवला, मधी मातीचा माठ ठेवला म्हणजे मडकं ठेवलं आणि त्याच्यावर सोन्याचा माठ ठेवला. तर मधल्या माठाला विचारलं, तू कशाचा आहेस? तर त्याला सांगता येत नाही. म्हणजे इथं काय झालं? तो स्वतःला जाणत नाही. त्याच्या खाली चांदीचा माठ होता, तेव्हा त्यालाच विचारलं, मधल्याच माठाला विचारलं की तुझ्या खाली कोणत्या धातूचा माठ आहे? तर तेही त्याला सांगता येत नाही. पुन्हा त्या मधल्याच माठाला विचारलं, तुझ्या वरी कोणत्या धातूचा माठ आहे? तेही त्याला सांगता येत नाही. म्हणून तो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. ओम नमः शिवाय. आलं का लक्षात? लिहून घ्यायचं असलं तर घ्या. जडाचं लक्षण आणि जडाचा दृष्टांत. जडाचं लक्षण स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. ओम नमः शिवाय. सांगता येईल का जडाचं लक्षण मंगेताई? दृष्टांत लक्षण सांगून बघा. ओम नमः शिवाय. हं? हो. देह जड कशाला म्हणतात? तर जड म्हणजे ते स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. तसा देह स्वतःलाही जाणत नाही आणि एकात एक मिसळू नका. ओम नमः शिवाय. जड कशाला म्हणतात? ते स्वतःला पण जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. त्याला जड असे म्हणतात. त्याला जड असे म्हणावे. हे लक्षण आहे, एवढंच लक्षण आहे. आता दृष्टांत सांगायचा. सांगा. 3 माठ, एकावर एक खाली चांदीचा, वर मातीचा आणि वरी तांब्याचा. खालच्याला जर विचारलं तुझ्यावर कोणता माठ आहे, ते पण त्याला सांगता येत नाही. तो स्वतः कशाचा आहे ते पण सांगता येत नाही. मधल्याला विचारलं तर मधल्याला पण तो स्वतः कशाचा सांगता येत नाही, त्याच्यावर कोणता सांगता येत नाही, खाली कोणता सांगता येत नाही. वरच्याला जरी विचारलं तर त्याला पण स्वतः कोणता आहे ते सांगता येत नाही, खालचं पण सांगता येत नाही. म्हणून तो स्वतःला बी जाणत नाही आणि दुसऱ्याला बी जाणत नाही. हा त्याचा दृष्टांत. मीनाताई सांगा बरं व्यवस्थित. ओम नमः शिवाय. हां. जड कशाला म्हणतात? ते स्वतःला पण जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही, त्याला जड म्हणावे. तर ते कसं? तर वरती सोन्याचा असतो, मध्ये मातीचा असतो, घट आणि खाली चांदीचा असतो. मधल्याला जर विचारलं वरी कोणता घट आहे, ते वरच्याला पण जाणत नाही आणि स्वतःला पण जाणत नाही. खालच्याला विचारलं तुझ्या वरी कोणता घट आहे, तर ते स्वतःला पण जाणत नाही आणि दुसऱ्याला पण जाणत नाही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. 3 माठ एकावर एक ठेवले. मधी माठ ठेवलाय मातीचा, त्याच्या खाली ठेवला चांदीचा आणि त्याच्यावर ठेवला सोन्याचा. आता ही ओम नमः शिवाय म्यूट करत आहे. तर मधी जी माठ ठेवलाय, जो मातीचा माठ आहे मध्ये ठेवलेला, मीनाताई म्यूट करा. तर त्या मधल्या माठाला विचारलं, तू कशाचा आहेस? तर तो स्वतःला जाणत नाही. ही तिथं पहिलं अवच्छेदक बसलं. मधल्या माठाला विचारलं, तू कोणत्या धातूचा आहेस? तर तो सांगू शकत नाही. त्याच्यामुळे ते स्वतःला जाणत नाही. वेगळं बसवायचं. स्वतःला जाणत नाही. पुन्हा त्या मधल्याच माठाला विचारलं, तुझ्या खाली कोणता माठ आहे? तर दुसऱ्यालाही जाणत नाही. तो खालच्या वरच्याला विचारायचं नाही, मधल्यालाच विचारायचं, तुझ्या खाली कोणता माठ आहे? जसं ती स्वतःला जाणत नाही तसं खाली कोणता माठ आहे ती पण जाणत नाही. पुन्हा त्यालाच विचारलं की तुझ्या वरी कोणता माठ आहे? तर वरच्याला पण जाणत नाही. मग लक्षण काय?
तर जड जे असतं त्याचं लक्षण जो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. एकमेकाला सगळेली विचारायचं नाही, स्वतःला जाणत नाही ती बसवायचं तिथं आणि त्याच्यानंतर दुसऱ्याला तोच दुसऱ्याला कसा जाणत नाही हे बसवायचं. आलं का लक्षात नंदा काकी? सांगून बघा. ओम नमः शिवाय. सांगू का ताई? डबल सांगू का? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जयश्री सांगायले ना? हां सांगा. जड हां जड ते स्वतःला पण जाणत नाही आणि दुसऱ्याला पण जाणत नाही. आता याचं उदाहरण द्यायचं म्हणजे 3 माठ ठेवायचे. एक वरती सोन्याचा म्हणजे आपला मातीचा आणि खाली चांदीचा. आपण जर मधल्या माठाला विचारलं की तुझ्यावरती कोण आहे, ओम नमः शिवाय. तर त्याला सांगता येत नाही. स्वतःला जाणत नाही ही औषध पहिलं औचित्य स्वतःला जाणत नाही, हां म्हणजे तो काही सांगू शकत नाही. त्याच्यानंतर त्याला विचारलं तुझ्यावरती कोण आहे, तर ते पण ते पण तू सांगू शकत नाही. हे दुसरं औचित्य बसतंय तिथं, म्हणजे दुसऱ्याला पण जाणत नाही. तर जड असे म्हणतात. ओम नमः शिवाय. जयश्रीताई बोला. त्यांचं कुठं चुकलं का बरोबर आलं? त्यांचं बरोबर आलं ताई, ओम नमः शिवाय बरोबर आलं, पण ते मधला मठ स्वतःला जाणत नाही ना, हां तर तेच ते तुम्ही खालचं काय सांगू शकणार, वरच्याला काय सांगू शकणार, तो स्वतःच जाणत नाही जड असल्यामुळं. हां बोला. सांगा व्यवस्थित सांगा तुम्ही. दोन्ही औषधक वेगळे वेगळे बसवायचे. हां बोला. जडाचे लक्षण जो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही याला जड असे म्हणावे. तर समजा 3 माठ आहेत. खालचा तांब्याचा माठ आहे, मधला मातीचा माठ आहे आणि वरचा सोन्याचा माठ आहे. तर मधल्या मातीच्या माठाला विचारले की ते खालचा कशाचा माठ आहे, तर तू ओम सांगू नमः शकत शिवाय. नाही. खालचा तू स्वतः खालचा स्वतः माठ झाला का? ओम नमः नाही, शिवाय. जड झालं ते, जड. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मी डबल सांगू का? ओम नमः शिवाय. एकदा आणखीन ऐकून घ्या. जो आलं लक्षात. शिवाय 3 माठ ओम नमः एकावर शिवाय. एक मी सांगू ठेवले. का एकदा? हां बघा सांगून. मी एकदा सांगून बघत्या. 3 माठ आहेत, खाली चांदीचा, मध्ये मातीचा आणि वरी सोन्याचा. मग मधल्या मातीच्या भांड्याला जर माठाला विचारलं की तू कशाचा आहेस, तर ते त्याला काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे तो स्वतःला जाणत नाही हे औचित्य त्याला बसलं. आणि त्याला नंतर विचारलं तुझ्या वर कोणता माठ आहे, तर ते पण त्याला सांगता येत नाही. त्याच्यामुळे तो दुसऱ्याला पण जाणत नाही हे औचित्य बसलं. झालं का आता बरोबर? खालच्याला पण विचारलं, खाली कोणता माठ आहे ते पण विचारलं. खालच्याला पण विचारलं, खालचं पण त्याला सांगता आलं नाही. त्याच्यामुळे ते दुसऱ्याला पण जाणत नाही आणि स्वतःला पण जाणत. ओम नमः शिवाय. काकी सांगून बघा. जे स्वतःला पण जाणत नाही आणि दुसऱ्याला पण जाणत नाही त्याला आता इथे औचित्य त्याला त्याला जड असे म्हणतात. पूर्ण वाक्य बोला. जड म्हणजे काय, जे स्वतःला पण जाणत नाहीत आणि दुसऱ्याला पण जाणत नाहीत त्याला जड असे म्हणतात. आता औचित्य हे 3 माठ ठेवले. खाली चांदीचा म्हणजे हे का मातीचा घट ठेवला आणि त्याच्यानंतर सोन्याचा ठेवला. जर आपण मधल्या माठाला विचारलं की तू कोण आहेस, तू म्हणजे काय, तर तो जड असल्यामुळे ते काही सांगू शकत नाही. मी तर पहिलं औचित्य बसलं, तो स्वतःला जाणत नाही. त्याच्यानंतर मग त्याला विचारलं तुझ्या वरती कोण आहे, ते पण तू सांगू शकत नाही, म्हणजे तो दुसऱ्याला पण जाणत नाही. बरोबर आलं का? मीनाताई आलं का बरोबर? ओम नमः शिवाय. त्याला जड असे म्हणतात. म्यूट करा. मीनाताई आलं का बरोबर? थोडस चुकायले सांगा तुम्ही सांगून बघा. जड कशाला म्हणावे, ते स्वतःला पण जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. तर ते कसं, 3 माठ असतात. एक वरचा माठ सोन्याचा, मधला माठ मातीचा आणि खालचा माठ चांदीचा. तर मधल्या माठाला विचारलं तू कसा आहेस, ते स्वतःला पण जाणत नाही. तू कोणत्या धातूचा आहेस? धातू वेगळे वेगळे. तू कोणत्या धातूचा आहे, तर ते पण त्याला सांगता आलं नाही. पण वरच्याला विचारलं तू कशाचा आहे, ते पण त्याला सांगता आलं नाही. मग त्याला विचारलं तू कशाचा आहे, ते पण त्याला सांगता आलं नाही.
म्हणजे तो स्वतःला पण जाणत नाही आणि दुसऱ्याला पण जाणत नाही. ओम ओम नमः नमः शिवाय. शिवाय. जडाचं लक्षण आहे, स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. आलं का कुणाच्या लक्षात? बरोबर. हो. कल्पनाताई बुरांडे, आलं का लक्षात? हो, सांगू का? ओम नमः शिवाय. व्यवस्थित सांगा, चुकीचं सांगू नका. हं, सांगा. बोला. जो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही, ह्याला जड असं म्हणावं. ओम नमः शिवाय. सुनीता, सुनीता आहेस का? बोल बरं. सुनीता काळे. ओम नमः शिवाय का? हां सांगते ना त्याचं नाव. हां बाबूरांडे. जडाचे लक्षण. हां जडाचे लक्षण. जो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला जड असे म्हणावे. हं. 3 माठ आहेत, एक सोन्याचा, एक मातीचा आणि एक चांदीचा. एकावर एक ठेवले. खाली आहे ते चांदीचा, मध्ये आहे ते मातीचा, वर आहे ते सोन्याचा. आपण मधल्या गटाला विचारले की तू कशाचा आहेस, तू स्वतःलाही जाणू शकत नाही आपण कशाचा आहे हे. त्याला विचारलं तुझ्या खाली कशाचा माठ आहे, तर तो त्याला पण जाणू शकत नाही, तो स्वतःलाही जाणू शकत नाही, दुसऱ्यांना पण जाणू शकत नाही कशाचा आहे ते. त्यानं वरच्याला विचारले सोन्याच्या माठाला तो कशाचा आहे, तर त्याला ते पण सांगता आले नाही. मग त्याला दुसऱ्यालाही जाणत नाही, तो स्वतःलाही जाणत नाही, आपण कोण आहे हे बी जाणत नाही, दुसऱ्याला पण जाणत नाही, ओम नमः म्हणून तो शिवाय. जड आहे. कोणत्या धातूचा आहे असं म्हणायचं. कशाचं आहे म्हणजे माठ म्हणजे वेगळे वेगळे माठ आहेत, वेगळ्या वेगळ्या धातूचे माठ 3 ठेवलेले आहेत. मग बरोबर आलं, फक्त कोणत्या धातूचा एवढा शब्द राहिला. ओम नमः शिवाय. तर ओम नमः शिवाय. देह जड आहे आणि आपण चैतन्य आहो. आता काल आपण बघितलं, देहाचं लक्षण वेगळे करा आणि मी म्हणजे आत्मा माझे लक्षणं वेगळे करा. तर काय काय सांगितलं काल तुम्ही, कसं लिहिलेलं आहे? देह जड आहे, आत्मा चैतन्य आहे, असं म्हणजे 2 खाण्यामध्ये सांगा. लिहा म्हणलं होतं जयश्रीताई. जयश्रीताई बोला. हात वरी केलाय. ओम नमः शिवाय ताई. हां ओम नमः शिवाय ताई. हां सांगते. बोला. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. देह जड आहे, देह विकारी आहे, संगवान मलिन आहे, आत्मा चैतन्य आहे, आत्मा अक्रिय असंग आहे, निर्मल आहे, सच्चिदानंद आहे. ओम नमः शिवाय ताई. ओम नमः शिवाय. सांगायचं का कुणाला? वेगळे वेगळे भाग करा आणि सांगा. कसं ओम नमः शिवाय. ओम एक नमः एक शिवाय. वेगळे. हो सांगू का मी? हो सांगा. आत्मा आणि अनात्मा यामधला ओम नमः शिवाय. हो, तुझ्या हो. चरणाला नमस्कार. आत्मा आणि अनात्मा. आत्मा चैतन्य रूप आहे, आत्मा निर्विकार आहे, आत्मा अक्रिय आहे, आत्मा असंग आहे, आत्मा निर्मल आहे आणि आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे. आता अनात्मा क्रियावान आहे, अनात्मा विकारी आहे, अनात्मा मलिन आहे आणि अनात्मा जड संगवान आहे. ओम ओम नमः शिवाय. बरोबर आलं. हो. पण असं सांगण्यापेक्षा सोपं कसं पडतं बघा. आत्मा देह जड आहे, आत्मा चैतन्य आहे, देह विकारी आहे, आत्मा निर्विकारी आहे, देह क्रियावान संगवान मलिन आहे, आत्मा अक्रिय असंग निर्मल आहे. असं जर म्हणजे 2 खप्प्यामध्ये जर केलं तर लवकर लक्षात बसतं, दुसरं काय नाही. नाही त्यांनी ओम नमः शिवाय त्यांनी तो सांगितलं होतं ना, म्हणून 2 भाग करून सांगितले. बरोबर अगोदर कोणी आलं, सांगितलं बरोबर होतं. आलं तुमचं. हो हो. मग ओम नमः शिवाय ताई मी सांगितलेलं आलं का हो ताई? हो आलं आलं. ओम नमः शिवाय ताई, वंदन तुम्हाला. ओम नमः शिवाय. तर असंग निर्मल आपण आत्मा आपण आहोत आणि देह जड आहे, विकारी आहे, असं आपण काल बघितलेलं आहे. आणखीन देह कसा ओम नमः आहे? शिवाय सांगू का मी? ओम नमः शिवाय. काय सांगता तुम्ही? काय सांगायचं देह आत्मा. सांगा. देह जड आहे, आत्मा चैतन्य आहे, हां देह निर्विकार आहे, आत्मा निर्विकार आहे, देह दोन्ही निर्विकार क्रियावान का? देह नाही,
विकारी. हा देह विकारी आहे हा आणि आत्मा निर्विकारी आहे. हा देह क्रियावान आहे, संगवान आहे, मलिन आहे. आत्मा अक्रिय, असंग, निर्मल आहे. हा ओम नमः. बरोबर लिहिलं. असं लिहिलं तर लवकर कळतं. दोन्हीतला फरक म्हणजे लक्षात येतो. निर्मल आहे, असंग आहे आणि आपण अर्थात ध्येय आपण नव्हे, आपण आत्मा आहो. आणि जर आपण ध्येय नव्हे तर देहावर कल्पिलेले. आता कल्पिलेले म्हणजे स्वप्न के भाती, काहीच झालेलं नाही. हुवा नाही व स्वप्न के भाती, स्वप्नाप्रमाणे भासतं ते. कल्पिलेलं जे असतं ते स्वप्नाप्रमाणे भासतं. त्याला कल्पिलेलं असं म्हणतात. स्वप्न खरं असतं का? स्वप्नामध्ये आलेलं काहीच खरं नसतं. तसं ध्येयसुद्धा खरा नाही. लिहून घ्यायचं का ताई? ओम नमः शिवाय. लक्षण लिहून दिलेले का की तुम्हाला वाटतं आधी? स्वप्नाप्रमाणे भासतो ध्येय ते कल्पिलेलं. पुढी पण येते, पुढे देते लिहून. आता जो हुआ नहीं स्वप्न के, स्वप्नाप्रमाणे भ्रांतीशे भासे, भ्रांतीमुळे ते भासतं. स्वप्न के न्यायी भ्रांतीशे भाषे. लिहून घ्यायचंय का? घ्या लिहून मग. सांगा. ओम नमः शिवाय. कल्पित कशाला म्हणावं? जो हुए नहीं स्वप्न के न्यायी भ्रांतीशे भासे. कल्पितचं लक्षण. जो हुए नहीं स्वप्न के न्यायी भ्रांतीशे भाषे, म्हणजे झालंच नाही, स्वप्नाप्रमाणे भ्रांतीनं भासतं, त्याला कल्पित असं म्हणावं. ही झालंच नाही, देह नाहीच, स्वप्नाप्रमाणे भासतं. स्वप्न केले भ्रांतीशे भाषे, भ्रांतीशे भासे. ओम नमः शिवाय. सांगू का मी काय घेऊन घेतले ते? हो सांगा. कल्पित. हं. स्वप्न की भ्रांति, जो हुआ नहीं. भ्रांति के भ्रांति के का? जो हुए नहीं जो हुए नहीं स्वप्न के न्यायी, स्वप्नाप्रमाणे म्हणजे स्वप्न के न्यायी. मी स्वप्न की भ्रांती दिले. जो हुए नहीं आणि भ्रांती के. ओम नमः शिवाय. राहिलं. ओम नमः शिवाय पुढचं राहिलं. जो हुए नहीं स्वप्न के न्यायी भ्रांतीशे भासे. हां, स्वप्नाप्रमाणे. हां, स्वप्न के न्यायी भ्रांतीशे भाषे. भ्रांतीचे भाषा. जे झालंच नाही स्वप्नाप्रमाणे भ्रांतीनं भासतं. मराठीमध्ये काही झालेलंच नाही. स्वप्नामधलं खरं असतं का? झालेलं असतं का? स्वप्नामधलं सगळं दिसतं पण काहीच झालेलं नसतं. काहीच झालेलं नाही स्वप्नाप्रमाणे आणि भ्रांतीमुळे भासतं. भ्रांती कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. हां, भ्रांती कशाला म्हणावी? एक असून एक भासणे याला भ्रांती. भ्रांती असते. हां, ओम नमः एक शिवाय. असून एक भासणे याला भ्रांती असं म्हणावं. मग ध्येय कसा आहे? कल्पित. एक असून एक भासतंय. आपण आत्मा आहो आणि आपण आत्म्यालाच, ध्येयालाच आत्मा म्हणत आहो. एक असून एक भासणं. मी म्हणतो आत्म्याला, हे ध्येयाला. आपण आत्मा मी असताना ध्येयाला मी म्हणतो. एक असून एक भासतं इथं. आणि आपण ब्रह्मचारी ही आश्रम जे आहेत ते आपण आहोत असं मानतो. बालपण, तरुणपण, वृद्धपण ही सुद्धा आपण आहेत असं मानतो. किंवा जाड, बुटका, उंच आपण आहे असं मानतो. हे ध्येयाचे धर्म आहेत. जाती, धर्म, कर्म हे ध्येयाला आहेत. स्वरूपात आहेत त्याप्रमाणे एकही माझ्या आत्म्यात उघडच नाही. आत्मस्वरूपात ह्याच्यातला एकही धर्म नाही. आत्मा तरुण नाही, लहान नाही, वृद्ध होत नाही, नाश होत नाही, आत्मा मरतही नाही. आत्मा पाणथस्तासारखा फिरत राहतो बघा.
पांथस्त जसा फिरत फिरत आपल्या इथं आला, पण इथून जाणार आहे, तो राहणार नाही, कारण तो फिरतीवर आहे. तसाच ध्येयसुद्धा आहे. इथं ह्या ध्येयामध्ये तो तसाच आत्मासुद्धा आहे. ध्येयामध्ये तो आलेला आहे, पण इथं कायमस्वरूपी तो राहणार नाही. तो पांथस्त आहे आणि ह्या ध्येयामध्ये आलेला आहे. काही काळानं तो ह्या ध्येयामधून निघून जाणार आहे. ह्याच्यातला एकही धर्म आत्म्यात उघडच नाही, म्हणजे आत्म्यात नाही. अशा प्रकाराच्या विचाराने ध्येयातून अहंता निवृत्त होते. असा जर आपण विचार केला तर ध्येयातली अहंता निवृत्त होते, म्हणजे मीपणा, मी ध्येय आहे, ही जी अहंता आहे ती निवृत्त होते. देवदत्त. ओम नमः शिवाय. वाचा ताई पुढचं. मीनाताई. ओम ओम नमः शिवाय. ताई तुमच्या चरणाला वंदन. देवदत्त, विष्णुदत्त, शिवदत्त इत्यादी जी नावे आहेत ती सुद्धा देह संबंधी व्यवहार सिद्ध करण्यासाठी देहाच्या ठायी कल्पिलेली आहेत, आत्म्याच्या ठायी नाही. तथापि देहावरून आत्मा वेगळा आहे असे जीव जाणत नाही. त्यामुळे देहास दिलेला कल्पित नावाचा आत्म्याच्या ठिकाणी जो त्याने अभिमान बाळगलेला असतो तोही विवेकाने आणि युक्तीने विचार करून निवृत्त करावा. असे पाहत की तू कोण आहेस म्हणून तुला कोणी विचारले तर मी देवदत्त नावाचा आहे असे त्यास तू उत्तर देतोस. पण तू आता विचार कर की देवदत्त हे जे नाव तुझ्या स्थूल देहाला प्राप्त झाले आहे ते देह जन्मात आल्यावर 10व्या किंवा 12व्या दिवशी दुसऱ्या कोणीतरी ठेवलेले आहे. म्हणजे हा देह ज्यावेळी जन्माला त्याच वेळी देवदत्त जन्माला असे काही कोणी म्हणत नव्हते. ओम नमः शिवाय. अथवा तुला ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर अहंतेची निवृत्ती होते. असा जर आपण विचार केला तर अहंतेची निवृत्ती होते. इथपर्यंत आपण बघितलं. तर देवदत्त, विष्णुदत्त, शिवदत्त इत्यादी जी नावे आहेत ती सुद्धा ध्येयासंबंधी व्यवहार सिद्ध करण्यासाठी ध्येयाच्या ठाईच कल्पिलेली आहेत. नावंसुद्धा कसे आहेत? कल्पिलेली आहेत. हे सुद्धा सत्य नाहीत. भ्रांतीमुळंच हे नावं भासतात. स्वप्नासारखे भ्रांतीमुळं भासतात. ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस आपण म्हणतो का देवदत्त जन्मला, विष्णुदत्त जन्मला. आपण जन्मला त्यावेळेस नाव नसतं. मग व्यवहारात सिद्ध करण्यासाठी, व्यवहार चालवण्यासाठी नावाशिवाय व्यवहार चालत नाही, वेगळेपणा सिद्ध होत नाही. म्हणून व्यवहार सिद्ध करण्यासाठी हे नावं ठेवलेले आहेत आणि म्हणून हे नाव कल्पिलेली आहेत. आत्म्याच्या ठायी नाहीत. हे नावं आत्म्याच्या ठायी नाहीत. कारण ही जन्म झालं तेव्हा पण नव्हती, जन्माच्या आधी पण नाही आणि जेव्हा देह पडेल त्याच्यानंतरही राहणार नाहीत. एका काळात आहे आणि एका काळात नाही. त्यालासुद्धा कल्पित असं म्हणतात. तथापि देहाहून आत्मा वेगळा आहे. त्याच्यामुळंच देहाहून आत्मा हा वेगळा आहे असे जीव जाणत नाही. जाणत नाही जीव. देहाहून आत्मा वेगळा आहे हा जाणतच नाही. देहालाच मी म्हणतो. व्यवहार करताना सुद्धा किती नावाचा अभिमान असतो. पुन्हा ठेवलेलं नावही 10व्या किंवा 12व्या दिवशी तरीसुद्धा आपलं नाव घेऊन आपली स्तुती केल्यावर किती चांगलं वाटतं. हे नाव खरं नाही तरीसुद्धा खोटं नाव ही किंवा म्हणून नावाचा अभिमान आपण घेतो. त्यामुळे देहाला
दिलेलं कल्पित नावाचा आत्म्याच्या ठिकाणी जो त्याने अभिमान बाळगलेला असतो तोही विवेकाने आणि युक्तीने विचार करून निवृत्त करावा. विचार करावा हे नाव माझे का? या नावाला जी मी मी म्हणतो आपण, ती मी ही नाही आणि माझंही नाही. विवेक विवेक कशाला म्हणावं? विवेकानं आणि युक्तीनं विचार करून निवृत्त करावा. तर विवेक करणं म्हणजे काय करणं? ओम नमः शिवाय विवेकाची व्याख्या. ओम नमः शिवाय सांगू. हां सांगा. ओम नमः शिवाय विवेकाची व्याख्या. आत्मस्वरूप नित्य आहे, या व्यतिरिक्त सर्व अनात्य आहे, असा जो मनाचा दृढ निश्चय असतो त्याला विवेक असे म्हणावे. हां मग विवेक करणं म्हणजे आत्मस्वरूपच आहे मी, नित्य आहे ते आत्मस्वरूप, आणि हे नाव वगैरे जे आहे ते सगळं अनित्य आहे असा विवेक करावा. विवेक आत्मस्वरूप नित्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त सगळं जे दृष्टी दिसतं ते सगळंच अनित्य आहे असा मनाचा दृढ निश्चय. नुसतं मानणं नाही तर आपल्या आपल्या मनाला ते समजून सांगणं आणि त्याच्यावर आरूढ होणं आणि युक्तीने मनाला त्या ठिकाणी आणायचे. विचार करायचा आहे आपणच, आपण कोण आहोत ह्याचा. आणि असं विवेकानं आणि विचार करून हे जे अहंता ममता आहे ते निवृत्त करायची, निवृत्त करावं. असे पहा की तू कोण आहेस म्हणून तुला कोणी विचारले तर मी देवदत्त नावाचा आहे. आपल्याला कोणी जर विचारलं कोण आहे तो तुम्ही, तर आपण काय नाव सांगतो आपलं, मी देवदत्त नावाचा आहे असे त्यास तू उत्तर देतोस. पण तू आता विचार कर की देवदत्त हे जे नाव तुझ्या स्थूल देहाला प्राप्त आहे. देह किती आणि कोणते? ओम नमः शिवाय. हां स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. ओम नमः शिवाय. काही तुमच्या चरणाला. देह 3 आहेत, तसं तर पुढचे महाकारण देह ती पुढे झाला, पण 3 देह आहेत. स्थूल देह म्हणजे हे जो हाताला लागतो, डोळ्याला दिसतो, जो आता आहे तो स्थूल देह. सूक्ष्म देह हातालाही लागत नाही आणि डोळ्यालाही दिसत नाही. आणि कारण देह, ह्या दोन्हीला जो कारण आहे तो कारण देह. तर नाव तुझ्या स्थूल देहाला प्राप्त झाले आहे. ह्या स्थूल देहालाही नाव ठेवलेलं आहे. देवदत्त नाव जी ठेवलं आहे ते ह्या स्थूल देहाला ठेवलेलं आहे. ते देह जन्मास आल्यावर 10व्या किंवा 12व्या दिवशी दुसऱ्या कोणीतरी ठेवलेलं आहे. हे जन्मल्याबरोबर नाव घेऊन आला नाही किंवा जन्मल्याबरोबर नाव ठेवलेलं सुद्धा नाही. मग हे नाव जन्मल्यानंतर 12व्या दिवशी 13व्या दिवशी पाळण्यात घालून ठेवलेलं आहे. नाव ठेवताना पाठीवर मारतात बघा. का मारतात पाठीवर? तर ही नाव त्याचं खरं नाही आणि तू हे नाव त्याला ठेवत आहेस, हे नाव काय त्याचं सत्य नाही म्हणून पाठीवर मारतात. जन्मास आल्यावर 10व्या दिवशी किंवा 12व्या दिवशी दुसऱ्या कोणीतरी ठेवलेलं आहे, आपली आपण सुद्धा नाही. दुसऱ्याला जी आवडेल ती नाव त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्याच नावाचा आपण किती अभिमान घेतो. एक शब्द जरी आपल्याला आपलं नाव घेऊन कुणी वाईट बोललं तर आपण त्याच्या अंगावर धावून जातो, त्या नावाचा अभिमान घेतो. तिथं आपण विचार करत नाही हे नाव माझं नाही, किंवा विवेकसुद्धा तिथं नसतो. किती मोठमोठे वाद होतात त्या नावाला बोलल्यामुळं. आणि त्या नावाची स्तुती केल्यावर सुद्धा मोठा प्रोग्राम आहे, तिथं नाव घेतल्याबरोबर किती समाधान वाटतं. नाव घेतलं आपलं की नाव घेऊन बोलावलं तर, म्हणून त्या नावाचा अभिमान आपण धरला म्हणून ही नाव म्हणजेच मी आहे, माझं आहे असं मानतो. पण हे नाव स्थूल देहाचं आहे, दुसऱ्या कोणीतरी ठेवलेलं आहे. म्हणजे
हा ध्येय ज्यावेळी जन्मला त्याच वेळी देवदत्त जन्मला असे काही कोणी म्हणत नव्हते. जन्म झाल्याबरोबर आज देवदत्त जन्मला असं कुणीच म्हणलेलं नाही. अथवा तुला कोणी विचारले तर समज की अरे बाबा, या ध्येयात देवदत्त म्हणतात तो कुठे आहे. आता कुणी विचारलं, अरे बाबा सांगतात देहाला देवदत्त म्हणतात तो कुठे आहे. तुझा जो हा ध्येय आहे ना, ह्या ध्येयाला तू देवदत्त म्हणतोस, तर ते कुठे आहे तो दाखव पाहू. जो ज्ञानी असतात असे प्रश्न विचारतात बघा, समजून सांगण्यासाठी. दाखव बरं. तुझं एकाने विचारलं तुझं नाव काय, त्यांनी सांगितलं माझं नाव देवदत्त आहे. तेव्हा त्या विचारणारानं विचारलेलं आहे, तुझा हा जो ध्येय आहे त्याच्यामध्ये देवदत्त जो म्हणतोस ते कुठं आहे दाखव बरं. तर तुला ध्येयाच्या अमुक एका ठिकाणी हात ठेवून हा तो मी देवदत्त आहे असे काही दाखवता येणार नाही. कशाला म्हणतोस तू देवदत्त, दाखव कुठे देवदत्त असं म्हणला. तसं म्हणल्यावर त्यानं काय केलं, छातीवर हात ठेवला आणि म्हणाला हा काय, हा देवदत्त आहे. तर जेथे जेथे तो हात लावून दाखवशील तेथे तेथे डोके, तोंड, खांदा, पोट या इत्यादीपैकी देहाचा कोणता तरी अवयव असून ते त्या अवयवाचे नाव असेल, त्या विचारावरून जर ध्येयाचे नाव ठेव ध्येयाच्याही ठिकाणी खऱ्या रीतीने सिद्ध होत नाही. कुणी जर विचारलं तुझं नाव जो तू देवदत्त म्हणतोस ते कुठं शिक आहे, तर त्यानं काय केलं, छातीवर हात ठेवला आणि सांगितलं ही काय हा देवदत्त आहे म्हणून. तेव्हा समोरचा म्हणू लागला, अरे तो तर छाती आहे ना, तो देवदत्त कसा होईल. पुन्हा त्यानं डोक्यावर हात ठेवला, ही काय ही देवदत्त आहे. तेव्हा तो समोरचा म्हणू लागला, अरे ते तर डोकं आहे, तो देवदत्त नाही. पुन्हा त्यानं खांद्यावर हात ठेवला, तर समोरचा म्हणू लागला, अरे तो तर खांदा आहे ना, तो कुठं देवदत्त आहे. पुन्हा त्यानं पोटावर हात ठेवला, तरीसुद्धा तो म्हणू लागला हे तर पोट आहे, हे देवदत्त नाही. पायावर हात ठेवला, हे तर पाय आहेत, देवदत्त नाही. इत्यादीपैकी देहाचा कोणता तरी अवयव असून ते त्या अवयवाचे नाव असेल. ध्येयाला हे अवयव वेगवेगळे आहेत आणि या अवयवाचे वेगळे वेगळे नाव आहेत. मग देवदत्त नाव कुणाचं. हात आहे त्याला हात म्हणतो, पाय आहे त्याला पाय म्हणतो, डोकं म्हणतो, छाती, पाठ, पोट, खांदा अशा प्रकारे आपण म्हणतो. तर हे अवयवाला जे वेगळे वेगळे नावं आहेत, तर मग देवदत्त कुणाला म्हणतोस असं विचारलेलं आहे. या विचारावरून जर ध्येयाचे नाव ध्येयाच्याही ठिकाणी खऱ्या रीतीने सिद्ध होत नाही. किती असत्य, किती खोटं नाव आहे. ध्येयाच्या ठिकाणी सुद्धा हे नाव सिद्ध होत नाही. कशाला देवदत्त म्हणतो, कशाला म्हणतो सांगा बरं, कुणाच्या लक्षात आलं तर. कशाला देवदत्त म्हणतो. ओम नमः शिवाय. सांगताच येत नाही. हातही, पायही, डोकंही, खांदाही, मग नाव सिद्ध होत नाही. देहाहून निराळा त्याचा द्रष्टा जो तो आत्मा, त्याचे देवदत्त हे नाव कसे सिद्ध होईल. अवयवाला तर सिद्ध होत नाही, आणि मग कशाचं नाव आहे हे. आत्म्याला तर नावच नाही, मग ही नाव खरं आहे का. किती कल्पित आहे, थोडंसुद्धा सत्य नाही ह्या नावामध्ये. जन्मताच नव्हतं नाव, 12व्या दिवशी ती दुसऱ्याने ठेवलं आणि ते नावसुद्धा सिद्ध होत नाही. कशाला नाव ठेवलं हे सिद्ध होत नाही. ओम नमः शिवाय. शिष्य काय म्हणतात वाचत आहे, मागचं झालं आता पुढचं. ओम नमः शिवाय. शिष्य म्हणतो, मी आत्मा
देहाहून कोणत्या रीतीने वेगळा आहे बरे, मी देहाहून वेगळा आहे असा ज्या रीतीने मला अनुभव घेता येईल त्या रीतीने मला समजावून सांगावे. गुरु म्हणतात की आपण पूर्वजन्मात केलेली कर्म या जन्मात भोगीत आहोत आणि या चालू जन्मात जे करीत आहोत ते पुढे येणाऱ्या जन्मात भोगू असे तू म्हणतोस ना. तर मग विचार करून पहा की हा जो स्थूल देह आता आहे तोच पूर्वजन्मी नसून मातेच्या उदरातून नवीन उत्पन्न झालेला आहे. तर मग कर्म करणारा जो कोणी तू असशील तो पूर्वजन्मी या देहाहून कोणी खात्रीने वेगळा असला पाहिजे. ओम नमः शिवाय. 15 मिनिटं राहिले. ओम नमः. तर शिष्य काय म्हणतो पुन्हा, मी आत्मा देहाहून कोणत्या रीतीने वेगळा आहे बरे. देहाचं नाव सिद्धच होत नाही हे त्याला कळालं, लक्षात आलं. मग पुन्हा प्रश्न विचारतो शिष्य, मी आत्मा देहाहून कोणत्या रीतीने वेगळा आहे. कसा वेगळा आहे मी आत्मा ह्या देहाहून, कोणत्या रीतीने वेगळा आहे बरे. मी देहाहून वेगळा आहे असा ज्या रीतीने मला अनुभव घेता येईल त्या रीतीने मला समजवून सांगावे. सद्गुरूला विचारू लागलेला आहे की मी आत्मा देहाहून वेगळा कसा, देहातच आहे ना, मग मी वेगळा कसा. ही देहाहून वेगळा आहे असा मला अनुभव येईल, मला कळल, माझ्या ही लक्षात येईना, मला ही कळना झालेलं आहे की आत्मा हा देहाहून वेगळा कसा असेल. म्यूट करा मीनाताई. ते मला तुम्ही समजवून सांगा. मग गुरु काय म्हणतात, ठीक आहे, आपण पूर्वजन्मात केलेले कर्म या जन्मात भोगीत आहोत. पूर्वीच्या कर्मानुसारच ध्येय प्राप्त झालेला आहे, कर्माचाच ध्येय हा, आणि कर्मच मुठीत घेऊन हा ध्येय आलेला आहे. मग पूर्वजन्मात केलेले कर्मे ह्या जन्मात भोगीत आहो आपण म्हणतो. तू म्हणतोस बघ, पूर्वजन्मात जे कर्म केलेलं आहे ते ह्या कर्मात मी भोगत आहे. सुख आलं तरी पूर्वजन्मीच्या कर्माचं भोग म्हणतो, आणि दुःख आलं तरी सुद्धा पूर्वजन्मीच्या कर्माचं भोग आपण म्हणतो, बोलतो आपण तसं. जन्मात भोगत आहो आणि या चालू जन्मात जे करीत आहो ते पुढे येणाऱ्या जन्मात भोगू. आता जे कर्म करत आहो ती कधी भोगायचं, तर पुढेच भोगायचे, पुढच्या जन्मामध्ये भोगू असे तू म्हणतोस ना, असं तू म्हणतोस ना. आणि तसंच आहे, पूर्वी केलेलं जे कर्म आहे त्या कर्मानुसारच आपण ती संचित कर्म घेऊनच इथं संचित कर्मामधलं जे कर्म फळ द्या प्रवृत्त झालेलं आहे तेवढं कर्म घेऊनच आपण इथं आलेलो आहोत. आणि तेवढं पूर्ण कर्म भोगल्याशिवाय इथून सुटकासुद्धा होत नाही. प्रारब्ध कर्म घेऊन जे आलेलो आहोत ते आताच नाही तर पूर्वीच आहे. पूर्वी पेरलेलं आहे ती, आणि तीच उगवतं, दुसरं उगवत नाही. रोपिले ते वरी आले आणि त्याची फळं प्राप्त झाले. कडवट आणि मधुर बीजासारखी अंकुर जे पहिलं पेरलेलं आहे तेच उगवत आहे. पेरल्याबरोबर उगवत नाही धान्यसुद्धा, 4 महिन्याचा काळ जावा लागतो तेव्हा ते पदरात पडतं, परिपक्व होतं. तसंच आता पहिल्या जन्मी केलेलं जी कर्म आहे ते कर्म आत्ता फळाला आलेलं आहे. एका जन्मातलं नाही तर अनंत जन्मातलं कर्म असतं ते, आणि जेवढं फळाला आलं तेवढंच घेऊन इथं प्रारब्ध भोग घेऊन भोगतो आपण, घेऊन आलेलो असतो ते. म्हणून तू म्हणतोस असं म्हणतात, कर्म करण्याचं आपल्याला स्वातंत्र्य दिलं बघा. एका दिवसाचे आपल्याला 24 तास दिलेले आहेत, पण कर्म काय करायचं ह्याचं मात्र स्वातंत्र्य दिलं आहे. झोपून राहायचं का साधना करायची, का दुष्कर्म करायचं का सत्कर्म करायचं, काय करायचं तुझ्या मनावर कर, पण जे करशील तेच भोगावं लागेल.
काय पेरायचं ते पेर, पण पेरलंच तेच घ्यावं लागल, ही मात्र बंधन घालून दिलेलं आहे. जसं पेरताना दोघं भाऊ होते आणि एकानं हरभरा पेरला आणि एकानं गहू पेरला. मग गहू पेरणाराचा गहू चांगला आला. ज्याने हरभरा पेरला होता त्याला वाटू लागलं गहूच पेरला असता तर बरं झालं असतं. गहू रोज खायला लागतो, हरभरा रोज काय खायला लागत नाही. माझं चुकलं, मी हरभराच पेरला. मग तो ईश्वराची साधना करू लागला, तपश्चर्या करू लागला, उपास तापास करू लागला. देवाला म्हणू लागला, देवा माझ्या शेतात गहूच येऊ दे. येईल का हो? ओम नमः शिवाय. येईल का तो जन्मभर उपाशी राहिला तरी? नाही येणार. आपण सुद्धा कसं येईल? कसं येईल? मग तेच आपण जाणून घ्यायला पाहिजे. जे प्रारब्ध कर्म आपण पूर्वी केलेलं आहे, जे संचित कर्म, तीच प्रारब्धाच्या रूपानं आपण घेऊन आलेलो आहे इथं. इथं आल्यानंतर आपण देवाची साधना आराधना करतो, मला दुसरंच मिळू दे म्हणून. मिळतं का हो? मिळेल का? पेरलेलं तीच उगवलेलं घ्यावं लागेल का? हरभरा गहू पेरला तर गहूच येईल आणि हरभरा पेरणारानं गहू यावं म्हणलं तर येत नाही. तसंच आपण सुद्धा काहीतरी प्राप्त व्हावा. अरे आपण कर्म जी घेऊन आला तेच तुला मिळणार आहे. देवालाही ते देता येत नाही, त्याच्यासुद्धा ते हातात नाही. आता तू हरभरा पेरला तर तुला आधी हरभराच घ्यावा लागेल. पुन्हा जेव्हा तू गहू पेरशील तेव्हा तुझ्या पदरात गहू पडल, भरपूर पडल जी पेरशील ती. का तर एका दाण्याला हजारो दाणे येतात बघा. कर्माचं सुद्धा तसंच आहे. कर्म जे करू, जे पेरू ते हजारो पटीनं आपल्याला प्राप्त होतं. सत्कर्म केलं तर सुख हजारो पटीनं प्राप्त होतं. आणि दुष्कर्माचा सुद्धा एक दाणा टाकला तर दुःख हजारो पटीनं ते उगवून जास्त होतं ना. कनिष्ठची कनिष्ठच येतं एका दाण्याला. आपण म्हणतो इतकं काय पाप केलं होतं, मला एवढं भोगायचं आलं. तेवढं केलेलं नव्हतं, पण ती उगवलं ना, आणि उगवून कनिसच आलं आणि तेवढं तुला भोगायचं आलेलं आहे. असं हे कर्म आहे आणि या कर्माचं फळ आपण भोगत आहोत. चालू जन्मात जे करीत आहे ते पुढे येणाऱ्या जन्मात भोगू. आता जी पेरणी सुरू आहे ना, काय पेरायचं ते स्वतंत्र आहे तुम्हाला. गहू पेरा, ज्वारी पेरा, हरभरा पेरा, जवस पेरा, काय पेरायचं ते पेरा, स्वतंत्र आहे. पण ती पुन्हा तेच घ्यायचं आहे. चालू जन्मात जे करीत आहोत ते पुढे येणाऱ्या जन्मात भोगू. जे आता केलं ते पुन्हा भोगायचं आहे असं तू म्हणतोस ना, तूच तसं म्हणतोस, तर मग विचार करून पहा. प्रत्येक गोष्टीचा आपणच विचार करायचा आहे. बाहेर जास्त विचार करण्यापेक्षा आपलाच विचार आपण करायचं आहे आणि आपलंच भांडण आपल्याशी करायचं आहे, कुणाशीच करायचं नाही. 2 मनं असतात, सत्य आणि असत्य. त्या 2 मनाचं भांडण होतं आणि त्याच्यातून विचार करून सार काढायचा आहे. पहा मग विचार करून पहा की हा जो स्थूल ध्येय आता आहे तोच पूर्वजन्मी नसून, होता का हाच स्थूल ध्येय पूर्वजन्मी? नव्हता हा स्थूल ध्येय पूर्वजन्मी. हा स्थूल ध्येय पूर्वजन्मी नसून मातेच्या उदरातून नवीन उत्पन्न झालेला आहे. पहिल्या जन्मी केलेलं आहे, पण ह्या ध्येयानं केलेलं नाही. स्थूल ध्येयानं ते केलेलं नाही, कारण नवाच जन्मला नाही. मातेच्या उदरातून नवीनच जन्मलेला आहे, ह्या ध्येयानं केलेलं नाही. नवीन उत्पन्न झालेलं आहे. तर मग पूर्वी कर्मे करणारा जो कोणी तू असशील तो पूर्वजन्मी या ध्येयाहून कोणी खात्रीने वेगळा असला पाहिजे. खात्रीनं सांगितलं, वेगळाच असला पाहिजे ना. ही तर आत्ता नवा झालेला आहे, मग पूर्वजन्मी दुसराच कोणता तरी ध्येय असेल, खात्रीनं सांगितलं त्यानं, असलाच पाहिजे. हा तर ध्येय इथंच जन्मला, इथंच जाळला जातो, पुरला जातो, इथंच नाश होतो. मग ह्या ध्येयाहून खात्रीने वेगळा असला पाहिजे. कारण
देहाचा नाश झाल्यावर देह तर राहू शकतच नाही. जेव्हा देह पडतो त्यातून आत्मा सूक्ष्म देह निघून जातो तेव्हा तो इथं त्याची राख केली जाते किंवा तो दफन केला जातो. त्याला किडे खातात, त्याची माती करून टाकतात, माती होते. मग हा देह तर राहत नाही. मग पुढच्या जन्मी आपण म्हणतो तर पुढच्या जन्मीसुद्धा दुसराच देह प्राप्त करून घ्यावा लागतो. मग मध्यंतरीच आलेला हे देह मग हे आपलं आहे का हो? मधातच थोडे दिवस आले आणि ते जाणार आहे. पण आपण मात्र कितीतरी अमर आहेत, आपण अजर आहेत आणि पूर्ण आहेत. सगळीकडं भरलेला आहे आत्मा. आत्मा एक रस आहे, वेगळा नाही, आकाशाप्रमाणे. पण हे जीव म्हणून वेगळा झाला आत्म्यापासून आणि हा फिरू लागलेला आहे. जेव्हा ह्याला आत्मा आहे मी, इथं काहीच करायचं नाही बघा, मी आत्मा आहे एवढंच आपल्याला दृढ करायचं आहे. पण हे दृढ करण्यासाठी सुद्धा पूर्वमीमांसा लागते. पूर्व पुण्याईशिवाय हे होत नाही. तसा तर पूर्व पुण्याईशिवाय ह्या अद्वैत ब्रह्मज्ञानामध्ये प्रवेश होतच नाही. झाला तरी पूर्वमीमांसा असल्याशिवाय, पूर्वीची साधना काहीतरी असल्याशिवाय लवकर कळत पण नाही, लक्षात पण येत नाही. म्हणून साधना सोडायची नाही आणि आळशी बनायचं नाही. नुसतं आत्मज्ञान मला प्राप्त झालं म्हणून झोपून राहायचं नाही, बसून राहायचं नाही. जी साधना आपण करतो ती साधना करतच राहायला पाहिजे आणि आणखीन ती पूर्वमीमांसा वाढवायला पाहिजे. म्हणजे लवकर आपल्या लक्षात राहतं. जप तप साधना रुद्र ही साधना जी सुरू आहे ती साधना करतच राहायचं. परंतु जरी नाही घडली साधना एखादी तरी मनाला लावून घ्यायचं नाही. पण जेवढी करायची तेवढी करतच राहायचं, आळशी बनायचं नाही. अर्थातच तू देहाने केलेल्या कर्माचा भोगता देहाहून वेगळा आहेस. देहाने केलेलं जे कर्म आहे ना तो देह भोगीत नाही, तर देहापासून कुणीतरी दुसराच आहे आणि तोच भोगतो आहे. कारण देह इथंच जन्मतो, इथंच वाढतो, तरुण होतो, म्हातारा होतो आणि मरून जातो. मग पूर्वजन्म दुसराच देह होता आणि पुढे सुद्धा दुसराच होणार आहे. मग ह्या देहापेक्षा जो भोग भोगतो तो वेगळाच आहे असं इथं सांगितलेलं आहे. आपला टाईम झालेला आहे. राहिलेला विषय आपण उद्या बघू. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित. ज्या माझ्या मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरुनाथाचे, सद्गुरू माऊलीचे. आणि जे अयोग्य शब्द, दोषयुक्त शब्द बाहेर पडतात बघा, काही काही चुकीचा पुतळा आहे, कधी कधी चूकसुद्धा शब्द बाहेर पडतात, ते माझ्या वाणीचा कर्माचा दोष. झालेली सेवा तुम्हा सर्व साधू संतांच्या मुमुक्षुजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.